काही धिंगाणा झाला मामा अहो टेक्निकल काही प्रॉब्लेम झाले मावशी बारीक आता युट्यूब कवाचा बनवतोय 2-3 महिने 4-5 महिने जो आपण आता व्हिडिओ जो बघितला एसीचा तुकडे झालेले ही घटना कुठे झाली पूर्वीचं अहमदनगर आताचं अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये घटना घडलेली अक्षय कापरे म्हणून नाव आहे त्या मुलाचं आणि प्राथमिक थोडीफार आपल्याला माहिती घेतली त्या हाताला 22% एक हात काहीतरी फ्रॅक्चर आहे तो वाचलाय त्याच्यामधून आता तो कसा झालं काय झालं आपण अक्षय कापरेकडून विचारणार आहोत पण जीव धोक्यात घालू नका आणि सांगायचं जर झालं तर फार भयंकर झालंय अहिल्यानगर मध्ये पहिले एक जामखेड मध्ये आपण पाहिलं असणार 1-2-4 दिवसापूर्वी तोंड बीड सगळं झालं हा वासला एसीचा ब्लास्ट होणं सोपं नाही अहिल्यानगर मध्ये घटना झाली मला विशेष वाटतंय महाराष्ट्रामध्ये आम्ही इकडे तिकडे काहीतरी बघायचो व्हिडिओ हे असं झालं पण ज्या टायमाला ते स्वतः सांगतो काय काय नाही आपण त्याच्याकडूनच ऐकून घेणार चला आपण जाऊया त्याच्या घरी टेक्निशियन आहेत ज्यांच्यावर एसीचा हादसा झालेला आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये असणारी गाजलेली कंपनी म्हणजे ओ जनरल ज्या एसीचा खरं तर ब्लास्ट झाला आणि त्यांच्या शरीराला इजा वगैरे झाली आणि महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये घटना झाली ती व्यक्ती माझ्यासोबत आहे तुमचं नाव सांगा माझं नाव अक्षय कापडे बर फील्ड मध्ये किती वर्षापासून काम करतात फील्ड मध्ये 4 वर्ष झाले 4 वर्ष झाले आणि नेमके हा ओ जनरल एसी म्हणजे कसा होता याचं पहिले कोणी काय काम बिम काही केलं होतं काय एसी जुना होता बर पहिले टेक्निशियनने काढून ठेवलेला होता मग तुम्ही आपण बर 410 ला शक्यतो आपले जे जुने टेक्निशियन आहेत ते व्हॅक्युम करूनच गॅस भरते तुमच्यावर हा प्रसंग नेमकी कसा झाला आम्हाला थोडं व्यवस्थित सांगा एसी फिटिंग केला त्यानंतर गॅस सोडून दिला एसी मारला म्हणजे 410 तुम्ही सोडून दिला बर त्यानंतर व्हॅक्युम केलं त्याला फ्लश बर प्रेशर चेक केला कॉम्प्रेसरचा प्रेशर ओके होता बर त्यानंतर खाली उतरत होतो एसी बंद करायला बर गॅस सोबत नव्हता त्यामुळे गॅस घ्यायला तर जायचंच होतं मला एसी बंद करायचं होतं खाली उतरता 4 ते 5 सेकंदात एसी फुटला 2-3 पायऱ्या खाली उतरलो होतो सीडीच्या बर त्या टायमिंग मध्ये एसी फुटला वाल ओपन होते एसीचे बर आणि फील्ड मध्ये किती वर्षापासून काम करतात 4 वर्ष झाले 4 वर्ष आणि आता या हाताला किती टाके पडलेत काय या 2 बोटाला 18 टाके येतात 2 बोटाला 18 टाके अजून काही झाली अंगठा फ्रॅक्चर रॉड आहे त्याला रॉड आहेत हो 2 रॉड आहेत हात इथं क्रॅक गेलेला आहे क्रॅक गेला हा इथं शिडीवरून पडलो ना खाली शिडीवरून खाली पडले मला एक सांगा ज्या टायमाला हा तुम्हाला काय वाटतं बरं आता 410 नंबर बाबतीत काय वाटतं माहिती काम करायला पाहिजे का नाही 410 पहिल्यापासून म्हणजे धोकादायकच गॅस धोकादायक रिस्क आहे असं कुठं तुम्ही अहिल्यानगर मध्ये कुठं असं ऐकलं होतं असा प्रसंग झालेला तर नव्हता ऐकला पण युट्यूबला त्याला आणि 410 पहिल्यापासून टेक्निशियन मध्ये चर्चा होतीच बर गॅस हाय प्रेशर धोकादायक आता काय वाटतं मनात असं काय वाटतं बरं आता आता अशी इच्छा आहे आता नवीन टेक्निशियनने त्याचे जरा हे घ्यायला असं का म्हणजे धोकादायकच गॅस नवीन टेक्निशियनला काय संदेश देतो जे 2 महिने जे शिकत आहेत हे जे पकडी स्क्रूड्रायव्हर घेऊन पळते त्यांच्यासाठी काय सल्ला सांगताना माहिती सल्ला आता त्यांना याच्यातून कळणारच ना हा त्यांच्यासोबत का नाही आता आपण असं नाही का म्हणजे ओ जनरलच काम करतो ऑल एसीचे काम करतो आपण सोमाभाऊला पण माहिती आता बाहेर चायना एसी आहे तुम्ही पाहिला तर त्याचं बी काम करतो आपण असं नाही ना म्हणजे फक्त कंपनीचेच करतो त्या कॉम्प्रेसरचे बारीक तुकडे झाले होते आम्ही बघितले ते व्हिडिओ मध्ये पूर्ण कापला ना ज्या टायमाला मी कॉम्प्रेसर नंतर व्हिडिओ बघितला म्हणजे ज्या टायमाला झाली का घटना उठायला तर कोणीच नाही आलं बर होते जे होते बंगल्यात जे का ते पण बाहेर पळून गेले कस्टमर बाहेर पळून गेले 2 जण होते कस्टमर तर नव्हतं स्वतः त्यांचे कामगार होते बर कॉम्प्रेसर हा सगळा उघडा होता ना म्हणजे फील्डवर ज्या टाइमला तुम्ही काम करत होते त्याचं कव्हर बिवर सगळं खोललेलं होतं पॅकिंग होतं पुरं पॅक होतं तरी पण एवढा पत्रा खोललेला होता
मग असं पण होऊ शकतं मी तुमच्याकडून चुकून समजा वाल तुमच्याकडून समजा पॅक असेल मग तुम्ही चालू केलं म्हणून ब्लास्ट झाला असेल असं काय प्रकार झाला? आता माझ्याकडे कमीत कमी माहिती झाल्यानंतर आहे ना अर्ध्या तासात 45 ते 50 पोर आले असते साईट म्हणजे दवाखान्यात पॉइंटवर मॅकॅनिक आपले. ते आल्यानंतर त्यांना घटना सांगितली मी अशी झाली बोलणं झालं. गाडी ते माझी बॅग तिथंच होती. 8-9 जण साईटवर गेले. त्यांनी साईटवर जाऊन सगळं चेक केलं वाल ओपन आहे का पॅक केलेले तर कारण मी लागल्यानंतर तो वाल पॅक करू शकत नाही. लागले वाटतं का याच्याकडून वाल पॅक असते तिथं जाऊन पाहिलं त्यांनी वाल बी ओपन होते. दोन्ही वाल ओपन होते. दवाखान्यात किती खर्च आला आता? त्याला गेले आतापर्यंत माझे 50,000. 50,000 इथून पुढचा 2 महिने कामाचं नुकसान. 2 महिने कामाचं नुकसान आहे. सोपं नाही ना एसीचं. 2 महिने जाणारच येत. ताकद नाही लावता येत ना जास्त. आता इन्स्टॉलेशनच्या वेळेस सुद्धा त्रास होणार. इन्स्टॉलेशन त्यांच्या मनात ती एक धडकीच राहिली शेवट की बाबा हे काम करायचं म्हणजे हे आता नवीन रिस्की लवकर तर नाही हात लावू शकत. नाही हे उत्तम उदाहरण ह्या जे नवीन जे टेक्निशियन जे आहेत त्यांच्यासाठी जे तुम्ही जुम्मा म्हणजे ते म्हणतात ना 4 दिवस काम करायचं लगेच जायचं कुठेतरी घ्यायचं आणि टॉपअप करायचं कुठेतरी करायचे उलटे उद्योग करायचे हे तुमच्यासाठी. महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्यातली घटना आहे. तालुका कोणता आहे तुम्हाला? तालुका आपल्याला अहिल्यानगरचे जिल्हा पण अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर. म्हणजे आता काही लोकांना माहिती नाही अहिल्यानगर पण पूर्वीचं अहमदनगर आणि आताचं अहिल्यानगर ह्या जिल्ह्यातली घटना आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या. काम करताना व्यवस्थित काम करा. नसन जमत काम करू नका. जीव काय धोक्यात घालू नका. तुम्ही जर कॉम्प्रेसर काही जर फुटलं तर तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. 410 32 नंबर ही गॅस रिक्षी आहेत. जामखेड तालुक्यामधली तीच तुम्हाला पहिला एक व्हिडिओ बघायला भेटला. ती एक घटना आणि उत्तम ही एक घटना. याच्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे आणि काय नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. जो तुम्ही व्हिडिओ बघितला आता त्याची माहिती जी सांगितली की आउटडोअर फ्लॅश वगैरे केला आणि त्यानंतर एसीचा ब्लास्ट झाला अक्षयने असं प्राथमिक सांगितलं आपल्याला. पण याच्यात काहीतरी 1-2 शंका आहेत. तर 410 नंबर जो आहे तो फुटला त्यांनी कसा फुटला त्यांनी ते सांगितलं. पण आपण सुद्धा एक टेक्निशियन थोडंसं आपल्याला पण नॉलेज आहे. आता स्वतः मी पण काम करतो मला पण थोडं नॉलेज आहे. आउटडोअर बंद केला असा फुटला तो सांगतो. पण याच्यामध्ये ओ जनरलचा जो एसी जो आहे तो असा मला तरी वाटत नाही की आम्ही पण फ्लॅश वगैरे करतो ना साईडवर. पण याच्यामध्ये गॅस राहिला असेल तो 410 नंबर गॅस आहे. तो काय असा तसा नाही. 410 नंबर गॅस काय एवढं इजी फुटत नाही. माझा वैयक्तिक अंदाज. आता प्रथम जिथं त्याच्यावर घटना घडली त्याच्यावरती तो सांगतोय. पण 410 फुटण्याचा 2 रिझन असू शकतात. त्याच्याकडून एखाद्या वेळेस समजा गॅस चार्जिंग करीत आहे वाल त्या टायमाला ओपन असेल त्याच्यामुळे फुटला असू शकतो. पण तो म्हणतो फ्लॅश करत होता लगेच तो फुटला आउटर असं तरी आम्हाला कुठं जाणवलेलं नाहीये. त्याच्यामुळं तिथे एक शंका खाते. त्याच्या हाताला विशेष म्हणजे 22 टाके पडलेत. एक हात इथं. मग ह्या नवीन टेक्निशियन जे आहेत जे शॉर्टकट मध्ये काम करते शॉर्टकट मध्ये गॅस आणतात म्हणजे कुठल्या तरी मोठ्या मशिनीमधून गॅस स्टोरेज केलेला आणतात ते वापरतात. म्हणजे फार भयंकर आहे हे. आणि काही कस्टमरला काय लागतं सुस्त लागत जो काम सुस्त करील त्याकडे कस्टमर पडते. पण टेक्निशियननी आपला जीव धोक्यात नाही घातला पाहिजे. कोणतरी म्हणतं टॉपअप करून द्या हे तिथे जाऊन लगेच टॉपअप करते. जर असा पुन्हा तुमच्यावर ब्लास्ट जर झाला तर तो कस्टमर साधा तिथे तो थांबला नाही. ते अक्षरच्या टायमाला झालं ते कस्टमर सुद्धा लांब पळून गेलं की ज्या एसी आता तो टेक्निशियनला आता इथं 22 टाके पडणं म्हणजे सोपं नाहीये. त्याचं नशीब एवढं चांगलं की तो वाचला त्याच्यातून हे महत्वाचं आहे. तर आज काय राहिलं असतं एखादा माणूस ज्या टायमाला टेक्निशियन आपल्या घरून आपली फॅमिली सोडून ज्या टायमाला बाहेर कामाला जातो गॅरंटी नसते की ते माघारी येईल किंवा नाही त्याच्याबरोबर काय होईल किंवा काय नाही. तर कमीत कमी टेक्निशियननी काय केलं पाहिजे पैसे पण
जसे लागते तसे घेतले पाहिजेत, त्यांची सेफ्टी बघितली पाहिजे. आणि पैसे पण 10-5 रुपये कमी. एखादा कस्टमर म्हणला की नाही बाबा तू मला 2,000 रुपये सांगितलेत, म्हणजे मी समजा एखादा 2,000 रुपये सांगितले, त्या जागी दुसरा आला तो म्हणला मी 1.5 मध्येच टॉपअप करून देतो, हे चुकतं तुमचं. इथं पहिला गॅस वेगळा असतो. आपण कुठून सुट्टा काही काही आणतात, काही समजा फ्लॉरनचा वगैरे वापरतं, काही तर काही वापरत सुद्धा नाही, माहिती सुद्धा नसतं. शॉर्टकटच्या नादामध्ये तुम्ही आपला जीव धोक्यामध्ये घालवू नका. आणि विनंती माझी, चुकीचं काम करू नका, जेणेकरून आपल्या फॅमिलीला त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल. कस्टमरला काय घेणं देणं नसतं. आज नाही उद्या दुसरा एसी घेईल. तू जरी समजा बाहेर जरी मिळाला, काही घेणं देणं नाही. ते काय म्हणणार आहे, आला होता आमच्या इथे गॅस भरायला, कसा केला आम्हाला नाही माहिती. त्याच्यामुळं तुम्ही स्वतः तुमची काळजी घेतली पाहिजे, ही माझी विनंती आहे. आणि ते बघितलं असं अहिल्यानगर मधलं ते दुसरं एक प्रकरण, ते सुद्धा सेम तसंच आहे ना. असं काही नाही की हे झालं म्हणून. काळजी घ्या. आणि जे 100 बरं घडलं हे तुमच्या बरं घडणार नाही, याची सुद्धा काळजी घ्या.